हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर आज फायनली आम्ही आमचा फिश टँक क्लीन करायला घेतोय. बिकॉज पप्पा 4 दिवसांपासून खूप मागे लागलेले आहेत, ओरडतात लिटरली की तो बाबा क्लीन कर बिकॉज खूप खराब झालाय. आणि खरं सांगायचं तर अप्रॉक्स एक 8-10 दिवसांपूर्वीच आम्ही क्लीन केला होता, बट आय डोंट नो कसं खराब झाला पुन्हा. बघू शकता पाणी खूप जास्तच खराब झालंय. आणि पप्पा मुळात संतापले होते. आमचं जे बेबी फिश आहे त्याचं पाणी बघून तर आणखीनच वैतागलेले पप्पा खूप जास्त. तर ते क्लीन करता करता आमच्या गणपूचं नेहमीच आहे, इसको तो हर व्हिडिओ में आना है भाई. त्यानंतर मी फिश काढण्यासाठी काही पॉट घेतला नव्हता. पप्पा ऑलरेडी खूप वैतागलेले, त्यांनी जेवणाची लगडीच आणून दिली, बाई ह्याच्यामध्ये काढ पण एकदाची तुझ्या फिश टँक क्लीन करून घे. मी स्पेशली जेव्हा आउटिंगसाठी वगैरे बाहेर जाते, बीचेस साईडला वगैरे जाते, तेव्हा मी असं खूप काही कलेक्ट करण्याचं मला क्रेज आहे. तर हे मी तिकडून बीचवरून आणलेले शंखशिंपळे होते. आणि स्पेशली मी इको फ्रेंडली गोष्टी जास्त प्रेफर करते. मी सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा इको फ्रेंडली जास्त डेकोरेशन किंवा जे काही यूजसाठी असेल इको फ्रेंडली जास्त गोष्टी प्रेफर करा. बिकॉज त्याच्यामुळे बेस्ट असतं यार, आणि त्याच्यामुळे काही आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म नाही होत त्याच्यामुळे. तर आपला जो बेबी फिश